जालना जिल्ह्यातील चांदवाडी परिसरात समृद्धी महामार्गावर आज रक्ताचा सडा पडला असून एका भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। भरधाव ट्रकनं पिकअप वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा थरार घडलाय। महिंद्रा पिकअप वाहनाला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात अत्यंत भीषण होता। या दुर्घटनेत वाहनातील चालकासह 5 ते 6 महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अपघातातील मृत आणि जखमी मजूर हे बदनापूर तालुक्यातील खातगाव आणि केळीगव्हाण येथील रहिवासी असल्याचं समजतंय। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। गंभीर जखमी मजुरांना तातडीने उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। समृद्धी महामार्गावरील या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। माहिती मिळत आहे पूर चालकाची घटना आहे आणि आपण स्पॉट व्हिजिट देखील केलेली आहे। अत्यंत भीषण आणि दुःखदायक घटना जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर या ठिकाणी घडलेली आहे। खरं तर आता निश्चित अजून नाही किती त्यामध्ये डेथ झाले, परंतु 6चा आकडा तरी आम्ही पाहिल्यानंतर कळाला। 6-7 लोक जखमी आहेत। समृद्धी महामार्गावर लेबर काम करणारे जे मजूर होते, विशेषतः त्यामध्ये सर्व महिला होत्या आणि पिकअपचा चालक एक जण पुरुष आहे। सर्वच जखमी किंवा मृत्यू ह्या महिलाच आहेत। एकच फक्त ड्रायव्हर हा जखमी आहे। मजुराला घेऊन जात असताना ट्रकने त्यांना उडवलं अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे। मी सर्व डॉक्टर्स लोकांना सूचना केला, इथं आमचे सर्व शिवसेनेचे नेते भास्करराव आहेत, आमचे पंडित भुतेकर आहेत आणि भाऊसाहेब आहेत, आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि डॉक्टरला सूचना केल्या की अजून काही बाहेरून डॉक्टर बोलवायचे का, ब्लड लागतं का, सर्वांना रेफर करायचे का, परंतु पर्याप्त सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे। ती जी काही मेडिकल फॅसिलिटी लागेल ती फॅसिलिटी देण्याच्या संदर्भात सूचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहे। मीनवाईल या दरम्यान MSRDCचे प्रमुख माननीय गायकवाड साहेब यांच्याशी मी बोललो आणि या सर्व मृत लोकांनाही आपल्या मार्गावरती काम करणारे लोक होते, त्यांना आपण मदत केली पाहिजे, तर गायकवाड साहेबांनी मदत करू अशा प्रकारचा शब्द मला दिलेला आहे। मी माननीय शिंदे साहेबांशी बोलेल, माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण करू। पण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, वाईट घटना आहे। अशा पद्धतीने मजुराचा, पोटासाठी काम करणाऱ्या मजुराचा अशा पद्धतीने मृत्यू होणे ही वाईट घटना आहे। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना।